जय श्रीराम। काल दिनांक 16 संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी या ठिकाणी हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन चालू असताना काही औरंग्याच्या अवलादी काँग्रेसच्या किड्यांनी बापूंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। एकाने तर हातात चप्पल उचलून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ केली। बापू हे नेहमी त्यांच्या कीर्तनातून हिंदू धर्माचं प्रबोधन हे करत असतात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये करत असतात। तर काल ही जी घटना घडली तर मला वाटतं काँग्रेसचे जे नेते ते पडल्यामुळं कुठंतरी यांना वळवळ व्हायला लागली, त्यांचा खालचा किडा वळवळ होतोय की त्यांना आता काय करावं काय नाही असं व्हायला लागलंय। पूर्वीही यांनी दिल्ली नाक्यावर जी घटना घडली, भगव्या मोर्चाला यांनी विरोध केला, त्याच्यामुळं इथले हे काँग्रेसचे आमदार त्यांना पराभव पत्करावा लागला। आणि अजूनही यांची तीच खुमखुमी जर असेल तर मला वाटतं या जिल्ह्यातील जनता, या महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी जनता थोरात साहेब यांना फिरू देणार नाही। सकल हिंदू समाजाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की यांची जी नीच प्रवृत्ती आहे, हे खोटे हिंदुत्ववादी आहे, हे आज या महाराष्ट्राला कळालेले। जर हे कीर्तनकारांवर हल्ले करत असतील तर यांची वृत्ती खरंच भयानक आहे। आणि तुम्हाला वाटत असेल का संग्राम बापू भंडारे यांच्यासोबत कोणी नाहीये, तर तुम्हाला सांगतो बाबांनो, हा सकल हिंदू समाज बापूंच्या पाठीशी आहे। कारण हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे, ही भूमी साधू संतांची आहे। आणि हे जे नीच प्रवृत्तीचे लोक आहेत यांना मी उघड सांगतो, तुम्हाला आम्ही संगमनेरमध्ये काय कुठेही फिरू देणार नाही। कारण तुम्ही जे केलेलं कृत्य आहे याचे तुम्हाला भोग भोगावे लागणारच आहेत। आणि मी याच्या माध्यमातून सांगतो, जेवढे हिंदुत्ववादी पक्ष आहेत, जेवढ्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, त्यांनी सगळ्यांनी एकत्रित होऊन या नीच प्रवृत्तीला ठेचण्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनला निवेदन द्यायचे आणि संग्राम बापूच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय। जय श्रीराम।